सकाळी उठलं ना, आजोबा सांगायचे, मोबाईल नव्हता, काय नव्हता, आजोबा लगेच म्हणायचे, चला हात जोडा, म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. आजोबांच्या जवळ आम्ही बसायचो 5 मिनिट 10 मिनिट. आजोबा पूजेला जर बसले ना, आम्ही सगळी भावंड त्यांच्या शेतात जाऊन बसायचो. मग आजोबांनी गंध काढायचा, कपाळाला लावायचा, बारीक काळी डबी होती, त्यातून चिमूटभर साखर काढायची, ती हातावर ठेवायची. 10 मिनिट माणसं तिथं स्थिर होत होती. हो, जेवायला बसलं, लगेच जेवायला सुरू करायचं नाही. आजोबा म्हणायचे, हात जोडा, आभार माना. म्हणलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. ही कृतज्ञता आपोआप मनात रुजली गेली की आपण कोणाचे तरी आभार मानले पाहिजे. शिजवणाऱ्या आईला कधीतरी थँक्यू म्हटलं पाहिजे, पिकवणाऱ्या शेतकऱ्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि हे सगळं असेल आणि भूक नसली, मग तुमच्याकडे 5 पक्वान आहे पण कित्येकांना भूक लागत नाही. ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार माना. किती साधा सरळ भाव होता जगण्यातला. रात्री झोपताना आजोबा म्हणायचे, हात जोडा आणि आभार माना. म्हटलं आता कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, भगवंताला थँक्यू म्हणायचं. का? आजचा दिवस चांगला गेला बरं का तुझ्या कृपेने, उद्या डोळे उघडू दे. कित्येक जण रात्री डोळे झाकतात, सकाळी उघडच पण नाही. त्याला सांगितलं पाहिजे सकाळी डोळे उघडाय. कोण येतो सकाळी डोळे उघडायला? त्याच्या कृपेने डोळे उघडले, त्याला थँक्यू म्हणायला काय अडचण आहे का? आणि असं जेव्हा आपण आभार मानायला लागतो ना, तेव्हा अहंकार थोडा थोडा कमी व्हायला लागतो. ही कृतज्ञता कुठेतरी व्यक्त करायला पाहिजे. आता सकाळी मोबाईल नव्हते आणि रात्री मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या नसेल तरी करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका, झोप येत नाही तोपर्यंत माणसं मोबाईल मध्ये असतात. पूर्वी तरी माणसं अशी जागा बघून झोपायचे, खिडकीतनं चंद्र बिंद्र तारे बिरे काय तर दिसत. आता माणूस झोपतानाही अशी जागा शोधतो, चार्जर तिथे लावतात. रात्री सुद्धा बॅटरी लो होऊ नये हीच त्याची अपेक्षा असते. रात्रीचा तर पोरं डीपी असं झूम करून बघतो, त्यातून कोण बाहेर येतं. किती कमालीचे स्वस्त. तुम्हाला सुखी जीवनाचा मंत्र सांगू का? समाजात असताना शब्दावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आम्हाला समाजात असताना शब्दांवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि एकांतात असताना विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही. आणि मग भले भले घसरले. हो, भल्या भल्यांची करिअर शब्दा वाचून आणि नको त्या गोष्टींपासून वाया गेली. मला वाटतं या गोष्टींवरती नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. पूर्वी माणसं संदेश पाठवायची, पत्र लिहायची. पत्र लिहिताना विचार करायची. विचाराला वाव होता, लिहिण्यामध्ये आतुरता होती. पत्र पोहोचलं की नाही त्याच्यासाठी मनातली एक दचपच होती. परत रिप्लाय आल्यानंतर ते पत्र फोडताना मनाची हुरहुर होती. पोस्टमन यायचा, कित्येकांना पत्र वाचता येत नव्हती, पण ती पत्र वाचून दाखव असं पोस्टमनला म्हणायचं धाडस होतं. आता बिना पासवर्डचा मोबाईल हातात देऊन दाखव, ते धाडस आम्ही काय बनवलं? पत्र वाचून दाखवायची की नाही? अडाणी माणसाला पोस्टमन वाचून दाखवत होता, त्यात काहीच संकोच वाटायचा नाही. पण आता काय, आता संदेश इतका सहज सोपा झाला, त्यातली मजा हरवून गेली. इकडनं हाय म्हणायला अवकाश, विदिन अ सेकंड तिकडनं रिप्लाय येतो हाय, आणि 2-3 मिनिटात नाही पटलं डिलीट फ्रॉम एव्हरीवन. आता नवीन ऑप्शन. किती कमालीची अस्वस्थता. साधनांनी तर जगणं सुंदर व्हायला पाहिजे होतं, पण साधनांमधून अस्वस्थता कधी वाढत गेली ना ते कळलं नाही. याचा अर्थ मी म्हणत नाही साधनं वापरू नका. मोबाईल सारखं सुंदर साधन काय जगात सांगावं. विदिन अ सेकंड तुम्ही जगापर्यंत पोहोचता, पण किती, कुठपर्यंत, कशासाठी, त्याचं थोडं तरी तारतम्य आम्ही बाळगायला हवं. कमालीची अस्वस्थ आहेत माणसं. घरात जर पाहुणे आले, आई आमची पटकन चहा घेऊन द्यायची. आई चहा घेऊन गेली, पाहुणा बोलायचं, हो पाणी आहे का, पाऊस आहे का, बरं चाललंय का, गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, मार्क किती पडले. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता आई चहा घेऊन गेली, पाहुणा बोलतच नाही. पाऊस काय, पाणी, ते आल्याबरोबर विचारताय, तुमच्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे का? ते अस्वस्थ. आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय? त्याच्या मोबाईलची बॅटरी गेली. आता कुणी कुणाकडे मुक्कामी जात. आता तुम्ही मगाचा फोटो बघितला, ते घर आणि घराच्या बाहेर किती जण बसले होते एका रांगेत. त्यांच्या मोठ्या भगिनी, त्यांचं तुम्ही मनोगत ऐकलं असेल. अहो, ही माणसं एकमेकांकडे मुक्कामी जायची, एकमेकांशी बोलायची. दळणवळणाच्या सुविधा कमी होत्या म्हणून कदाचित मुक्कामी थांबावं लागत असेल.
आता रस्ते चांगले झाले, आता साधनं वाढली, कुणी कुणाकडे मुक्कामी थांबवत नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली ना, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर साहेब 2 दिवस थांबली तर सगळं घर तिला एसटीला वाटेला लावायचं. आत्या एसटीत बसली आणि तिने नुसता येते म्हणून हात केला ना, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेत जळत असत आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. कधी उडकतंय कोणास ठाऊक. सत्य साधनं वाढत गेली पण आनंद कुठे उरकळून गेला हे मात्र कळलं नाही. मी नेहमी भाषणात सांगतो, मुलगा रडायला लागला तर आई जवळ घ्यायची आणि आईने जवळ घेतल्यानंतर पोरग रडणं थांबायचं. कारण जवळ घेतल्याबरोबर त्याला कळायचं माझी आई आहे. कारण त्यानं गर्भात असताना पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकले. ते त्याच्या इतके परिचित आहे, जवळ घेतल्याबरोबर ते रडायचं थांबत होतं. पोरं इतकी पुढची झाली, आईनं बरं डोक्यावर घेतलं तरी ते रडायचं थांबायचं. मग आईला काय करावं लागतंय? मी सांगू का तुम्ही सांगता? आणि मोबाईल दिल्याशिवाय पोरग रडायचं थांबत. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली. आणि आतापर्यंत साहेब हे 2च प्रसंग मी भाषणात सांगायचो. काय? आईनं जवळ घेतल्यावर पोरग रडणं थांबवतंय, आईनं मोबाईल दिल्यानंतर पोरग रडणं थांबवतंय. मध्यंतरी मी 3रा प्रसंग बघितला. पोरग रडून रडून नमून गेलं पण आई कानाचा मोबाईल सोडायला. तुम्ही कुठे घेऊन चाललाय त्या परिस्थितीला? माणसाचं यंत्र होऊ देऊ नका. आपण माणसं आहोत. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे, जोपर्यंत स्पर्शांमध्ये मजा आहे, जोपर्यंत हृदयामध्ये वात्सल्य आहे, तोपर्यंत आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, स्पर्शांमधला आनंद संपला, त्या दिवशी समजायचं आपण आता माणूस होतो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. अहो काय नात्यांमधली गंमत, काय तो स्पर्शांमधला आनंद. इथं अनेक मुली आहेत, अनेक महिला आहेत. मला सांगा, माहेरी गेला आई पटकन दारापाशी पळत येते की आल्याबरोबर काय करते? भाकरीचा तुकडा वळून टाकल, पाणी वळून टाकल, पटकन जवळ घेईल, तिचे ओठ तुमच्या गालावर लावेल, बोट मोडेल. काय त्या नात्यामध्ये काय, त्या नात्याची मजा काय ओर आहे. आईनं असं जवळ गेलं पटकन गालावर ओठ लावणं, त्या स्पर्शात एक मजा आहे. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाईंग केली. चलो बाबा काय, जोपर्यंत स्पर्श आहेत ना तोपर्यंतच नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी समजायचं नाती संपले. त्या स्पर्शांमध्ये एक वेगळा आनंद आहे. किती दिवस झाले आठवून बघा बरं. आपण आपल्या आईला शिवलेलो पण नाही. जिच्या पोटात आपण 9 महिने होतो तिला शिवून किती दिवस झाले? तिच्या हाताला हात लावून किती दिवस झाले? ज्या बापानं आपल्याला खांद्यावर घेऊन सगळं गाव दाखवलं त्या बापाच्या पायाला हाताला असं शिवलेलं तरी आठवतंय का? आणि हे स्पर्श कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत. दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत येतील, दुसऱ्या तालुक्यात गेलेली माणसं परत येतील. माणसं एकदा ढगात निघून गेली ना मग त्यांना शिवता येत नाही, मग त्यांना स्पर्श नाही, मग त्यांच्याशी संवाद नाही, मग त्यांच्याशी सहवास नाही. मग जुने फोटो बघायचे आणि आनंदाने दिवस काढायचे, पण मग नंतर मात्र स्पर्श नाही. ज्यांच्याकडे माणसं जिवंत आहेत त्यांना शिवा, त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा, त्यांच्यासोबत संवाद ठेवा. आणि आई बाबा सोबत स्पर्श ठेवायला लागतं काय? सकाळी घरातनं बाहेर पडला ना आईच्या पायावर डोकं ठेवा. आई असं काळीच काढून देते, आज आयुष्य पण तुला लागते. बापाच्या फक्त पायाला हात लावा, बाप असा पाठीवर थाप मारतो, थरथर ए पठ्ठ्या सुखात राहा. त्या स्पर्शांमध्ये एक मजा आहे, ती मजा आपल्याला घेता आली पाहिजे. सुधामूर्तींचा एक किस्सा वाचला. त्यांनी लिहिलं होतं, मी ज्या घरात राहायचे ते घर रेंटचं होतं आणि त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं. त्या प्राजक्ताची फांदी अशी खिडकीपाशी आलेली होती. मी खिडकीतनं बाहेर हात काढायचे आणि त्या फांदीवरतून हात फिरवायचे. त्या झाडाला माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. मी त्याच्यासोबत बोलायचे आणि ते पण मला प्रतिसाद द्यायचे. मी कधी बोलायला लागले तर त्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा, कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची. पण घर रेंटचं होतं, कधीतरी घर सोडावं लागणार होतं. ते घर सोडायचा दिवस जवळ येत होता. मला वाटलं अचानक जर घर सोडून गेले तर झाडाला वाईट वाटेल. 4 दिवस अगोदर सांगायला. 4 दिवस अगोदर मी झाडाला जाऊन सांगितलं, ए बाबा आमचं घर रेंटचं आहे, आता आम्हाला ते सोडायचं आहे आणि परत गाठभेट होईल की नाही मला ठाऊक नाही. पुढचे 4 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाड अगदी गप्प होतं.
अखेर तो दिवस आला ज्या दिवशी आम्हाला घर सोडून निघून जायचंय. सगळं सामान गाडीत भरलं. आता मी पण गाडीत जाऊन बसणार. पण मला वाटलं शेवटचं झाडाला भेटून तरी येऊ, दोन शब्द बोलून तरी येऊ. शेवटचं भेटायचं म्हणून मी त्या झाडाकडे गेले. मला शब्द सुचले नाही. मी थेट जाऊन त्या झाडाला मिठी मारली. 2 मिनिट गच्च झालेले डोळे मी रडून घेतलं आणि गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी उघडले आणि बाजूला बघते तर काय, प्राजक्ताच्या फुलांचा साठा पडलेला होता. ते झाड जणू मला सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधी कधी, जा नीट. ते माझं सांत्वन करत होतं. मी निघून गेले. 2 वर्षांनी मी त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं, का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहे. तुमचे स्पर्श नाती जपा. माणसं परत भेटत नाही. साधनं परत भेटतील, माणसं परत भेटत नाही. ज्यांच्या ज्यांच्या घरात म्हातारी माणसं आहेत त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. आणि जुनी पिढी आता संपली. एक पिढी आता शेवटच्या वळणावर आहे. म्हणजे तुळशीपाशी जाऊन दिवा लावणारी आणि पोराने त्याच्या पत्राला धरून तिथपर्यंत जायचं आणि मग तो दिवा लावताना पोराच्या मनात तो विश्वास असायचा, तुळशीपाशी दिवा लावला का त्याचा उजेड देवापाशी पडतो. ती पिढी आता संपायला आली. तुम्ही बघा, टोपीवाले 2-3 शिल्लक आहेत आणि डोक्यावर पदर असणाऱ्या 9 वारीतल्या 1-2 जणी आहेत. नंतर ही माणसं तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाहीत. संपली ही पिढी. ज्यांच्याकडे अशी माणसं जिवंत आहेत त्यांना जपा, त्यांच्यासोबत बोला, त्यांच्यासोबत संवाद साधा. नाती गमवतो कशाने आम्ही? नाती गमवण्याचे एकमेव कारण आहे, तो म्हणजे अहंकार. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. मला सांगा, ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती की नाही, पण ते बासरी घट्ट पकडते. कृष्णाला माहित आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हणला, 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं काय पराक्रम आहे? 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं कुणाला सांगणार? ती गेल्यानंतर आपण साडी चोरी घेऊन जाऊ. तिला कळतं का शेवटची साडी घेऊन आलाय, भाऊ आता रडतोय? गेल्यानंतर तुमचे स्पर्श कळत नाही. लोक गेल्यावर मांडी देतात. त्या शरीराला तुमच्या मांडीचा स्पर्श कळतो का? लोक गेल्यावर वारा घालतात. त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते का? नाही पोहोचत. माणसं जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांना जपा. काय प्रेम लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती तरी लाभावी प्रीती. आई बाप तुमच्यावरती मनस्वी प्रेम करणारे जर 2 माणसं या जगात कोण आहेत तर तुमचे आई बाप आहेत. मला वाटतं त्यांना आपल्याला जपता आलं पाहिजे. पूर्वीनं तुम्ही नोकरीला असाल, आपल्या कामात असाल, तरी आई वेळात वेळ काढून तुम्हाला फोन करते की नाही? आपण गडबडीत असतो, ती तिकडनं बोलत असते, कधी कधी आपलं लक्षही नसतं, पण एक वाक्य आई काहीच वेळ उठून टाकणार बोलते. त्या वाक्याकडे मात्र आपलं लक्ष दिलं पाहिजे. कधीतरीच आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना, येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. माणसं परत सापडत नाही. आपलं बालपण कधी संपतं माहिती? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का आपलं बालपण संपलं. पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, रडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती आई असते. माहेरी गेला, 2 दिवस थांबला आणि सासरी जायला निघाला. तुमच्या आईने तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, तुझ्यासाठी पापड केलेत, कुरड्या घेऊन जा, वडे. काय देऊ आणि काय नाही. कोण प्रेम करतं? आणि बापाचं तर एवढं प्रेम असतंय पोरीवर. माझा दावा आहे, बापाचं मुलावर जेवढं प्रेम असतं त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. बापाला माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भरपूर उडून जाईल. जोपर्यंत आपल्या ओसरीवर आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे बापानं ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालू पण पोरीला मात्र चांगली शूज घालून दे. स्वतः फाटलेलं बनियन घालेल बाप पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन.
बाप स्वतः सायकलवर एमआयडीसीत कामाला गेले, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन दे, बसचा पास काढून दे, हॉस्टेलची फी भरायला. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटा घालून मिळत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. ऐकत नसताना खर्च करतो. मित्रांना सांगतो जाऊ द्या, कल्याण झालं पोरीचं, चांगली जागा भेटली. दिवसभर त्याची मान उंच असते. कन्यादान झालं मग मान खाली घालतो. जावयाच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो. तो बाप असतो. ही नाती परत कधीच सापडणार नाहीत आयुष्यात. म्हणून ज्यांच्या अहो ज्ञानोबा समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायाने विचारले, का रडता दादा? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख का वाटावं? ज्ञानियांचे ज्ञानी, योग्यांचे योगी असणारे ज्ञानोबा निघाले आणि त्यांचे गुरु निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि नामदेवरायांना निवृत्ती महाराज म्हणतात, नामदेवराया, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात काय म्हणायचं निवृत्ती महाराजांच्या भावना? ज्ञानोबा ताटी लावून बसले आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा. एवढी विषय मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर येऊ शकला. ही नात्यांमधली मजा नाही का? मला वाटतं हे नात्यांमधलं प्रेम आपल्याला जपता आलं पाहिजे. अहंकार बाजूला ठेवा. कुणीतरी माफ करा, कुणीतरी माफी मागा, कुणीतरी 2 पावलं पुढे जा, कुणीतरी 2 पावलं मागे या. श्वास संपायच्या आत आपले विषय संपले पाहिजेत आणि ज्या दिवशी एक्झिट होईल त्या दिवशी स्मित हास्य ठेवून आनंदाने जगाचा निरोप घेता आला पाहिजे. एवढी भावना फक्त आपल्या मनात असू द्या, तर जगणं सुंदर होऊन जातं. आपला जास्त वेळ घेत नाही, जाताना इतकंच सांगतो, मी ज्या मगाशी विषयाला स्पर्श केला, अहंकार सोडा, मी कुणीच नाही ही भावना ठेवा. एक दृष्टांत सांगेल. राजाचा दरबार होता आणि त्या राजाच्या दरबार, आता तिथे प्रिन्सिपल सर आहे, थेट शेवटचे 5 मिनिट काही जण उभे आहेत, मला तुमची जाणीव आहे, उभे राहिला तुम्ही, लय लवकर उभं राहिला, अजून लोकसभा नंतर झटकी फटकी. 2020 मी सांगत होतो, प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला जायचं असेल त्याला थेट जाता येतं का? त्याला आधी परमिशन द्यावी लागते, तुम्ही कामात आहात का, किंवा चिठ्ठी द्यावी लागते, मग भेटावं लागतं. आता राजाचा दरबार भरला आहे, राजाच्या दरबारात तर परमिशन घेऊनच जावं लागेल. एक जण आला, विचार नाही, पूस नाही, काय नाही, चिठ्ठी नाही, परवानगी नाही, थेट राजाच्या दरबारात जायला. बाहेरच्या 2 शिपायांनी अडवलं, ए बाबा म्हणलं, तू कोण चालला इकडं? तू काय राजाचा कुणी जवळचा सेवक बिवक आहे का, की तू पर्सनल कोणी असिस्टंट आहे आणि थेट राजाकडे काही निरोप द्यायला? त्याला राजाचा सेवक उससे बढ़कर उठला. तुमने उससे बढ़कर, क्या तुम सैनिक हो? ना मैं सैनिक से भी बढ़कर हूँ. क्या तुम सरदार हो? ना मैं सरदार से भी बढ़कर हूँ. सिपाही म्हणले, क्या तुम प्रधान हो? मला मैं प्रधान से भी बढ़कर हूँ. क्या तुम राजा हो? मला मैं राजा से भी बढ़कर हूँ. राजा से बढ़कर. क्या तुम राजा के गुरु हो? मला मैं राजा के गुरु से भी बढ़कर हूँ. सिपाही म्हणले, क्या तुम भगवान हो? मला मैं भगवान से भी बढ़कर हूँ. कि बोले, अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. बोला, हाँ वही हूँ मैं, कुछ भी नहीं. ये कुछ भी नहीं है ना, हे मत ते आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. आपण कोण आहोत? आपण मालक. आपल्याला रोल मिळाला, मस्त निभवायचा आणि आनंदाने इथून निघून जायचं. माईक चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल का? आतापर्यंत त्या माईकवर किती जण बोलले? 1000 लोक बोलले. इथून पुढे 1000 लोक बोलतील. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलाय, काही मिनिटांसाठी त्या खुर्च्या तुमच्या. उद्या दुसरं कुणीतरी, परवा तिसरं कुणीतरी. आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाले करायचं आणि निघून जायचं. एवढाच फक्त आपला रोल आहे. तो फक्त आपल्याला आनंदाने जगता येईल का? छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायचा. आपण इतरांकडे बघून दुःखी होतो. मुळात आपल्याला आनंदी राहायचंय का नाही, हाच मुळात प्रश्न. किती जणांना आनंदी राहायचं? हात वर करा. ज्यांचे असे हात आहेत, मी काय समजत नाही. किती जणांना आनंदी राहायचं? हात वर करा. आता दुसरा प्रश्न विचार, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय?
राहायचंय आणि ज्यांना दाखवायचंय त्यांच्यासाठी आपण वेगळा वर्ग घेतो. आनंदी राहायचं हे नक्की आहे. माझा दावा आहे ताई, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं. आणि गडबड तिथेच. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात, तिथे जाऊन काहीच बघत नाही. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढताय, त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाही. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं. बरंच मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येत आहे, ठेवलं तर काय चुकीचं नाहीये. पण खरं दुःख कधी माहिती, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपल्याला. ज्ञानोबांनी सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेच जे होय त्या नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. आपलं सुख आपलं राहिलं नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलं नाही. ताई, तुम्ही बाजारात गेला आणि तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं बरं? किती पगार असू दे, पण 100 रुपये हरवल्यावर वाईट वाटणार की नाही? अहो, एवढं वाईट वाटतंय, गल्लीतल्या सगळ्या बायका गोळा करून त्यांना सांगणार. बरं, त्यांना चहा पाजून सांगणार का? 100 पडले, 100 कसे साठवले होते माझं मला. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 असं करून करून कुठे आता 100. बरं, एवढं म्हणून थांबत नाही. पुढे जाऊन म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचीच नाही. किती दुःख आहे. बरं, हे दुःख फार वेळ आहे. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 पडले, परवा माझे 500 हरवले. तिला इतकं बरं वाटतंय ना. आपले तर 100 गेले, म्हणजे 500. आपलं साहेब आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे. आनंद दुःख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि म्हणून ते इतरांकडे बघून ठरवण्यापेक्षा कुणाचं तरी गॉगल बघून आपले डोळे मिसमिस करतात. पण ज्यांना डोळे नाहीत त्यांचं काय? कुणाची तरी महागडी गाडी बघून आपल्याला हेवा वाटतो, ज्यांना पाय नाहीत त्यांचं काय? मला वाटतं मोठी स्वप्न जरूर बघितली पाहिजेत, पण कधीतरी आपण आपल्याला भगवंतानं जे काही आयुष्य दिलं त्याच्यासाठी त्याचे आभार मानायला नको. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं, मला वाटतं हे जमलं पाहिजे. आत्ताची पिढी तर खूप सुखी. आमची पिढी सर, आम्हाला करायचंय काय आमच्या आयुष्यात? आम्हाला कोणत्याच जबाबदाऱ्या नाहीये. आम्हाला एक घर घ्यायचे पुण्यात, त्याच्यात हप्ते 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 हप्ते, एक गाडी घ्यायची, गाडी गाडी गाडी. राहिलंय काय आम्हाला करायचं? तुमची पिढी अशी होती, त्यांनी भावांचं बघायचं, भावांच्या पोरांची शिक्षण बघायची, बहिणींचं बघायचं, बहिणींच्या पोरांची लग्न बघायची. ही जी पिढी आहे ना आपल्या पुढची, यांना लय पैसे. आता पगार वाढले हो, 6व्या 7व्या वेतन आहे. नाहीतर नोकरदारांचे पगार किती होते? माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, 15,000 रुपये पगार होता. आता पेन्शन असेल 30-35 हजार. आयुष्यभर ह्या लोकांची शिक्षक सोसायटी गेली संपली. काय सोसायटी काढ, हे कर ते कर, ह्याला पाईपलाईन करून दे, त्याला मोटर घेऊन दे. पैसे नव्हते या लोकांकडे, पण माणसं आनंदी. घरातला कारभारी कसा शोधायचा माहिती? ज्याची चप्पल फाटलेली, समजायचं हे कारभारी. त्यांना आधी आपली नाही घ्यायची चप्पल, त्यांना आधी भावाला घे, भावाच्या पोरांना घे, मग स्वतःकडे बघा. दिवाळीला आधी भावांच्या पोरांना कपडे घेऊन गावाकडे जाईल, मग स्वतःच्या बायकोला साडी. माणसं त्यागी होती आणि त्यागामध्ये त्यांना आनंद होता. साडी जर नवऱ्यानं आणली तर यांची पिढी पहिली साडी स्वतः घालत नव्हती, आधी जावला म्हणणार, बाई तू घडी मोड. आता घडी मोड नावाचा प्रकार राहिला. आता कधी मी घाली, कधी फोटो, कधी इतरांना आनंद देणे, त्या लोकांना आनंद वाटत होता. पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती. बायको जर इथून कधी म्हणली चला आपण जरा कुठेतरी जाऊन येऊ फिरायला, नगरला जाऊन येऊ, गाडी नव्हती आपल्याकडे. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात 5-50 रुपयाचं पेट्रोल, निम्म रॉकेल निम्म पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीचं पेट्रोल संपायचं, मग पेट्रोल संपल्यावर गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे सर. जगाच्या पाठीवर पुढे गाडी वाकडी करत असते. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही तर पुढची एक स्टेप आहे, टाकीत फुकायचं. टाकीत फुकल्यावर तर
बायको असं बघायची कोणत्या मुहूर्त याची माझी गाडी. अशा बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवले बघ. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या नगरला गेल्या. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघतात, नवरा इकडच्या खिडकीतनं. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बोलत त्यांची अडचण काय. साधनं वाढत गेली पण आनंद कुठे ओरपळून गेला हे मात्र कळलं नाही. माझे वडील शिक्षक. आमचं आता दिवाळीचं सण आला. लवंगी फटाक्याचा पुडा जर आणला ना दिवाळीला, आखी लढ कधी एक खटी वाजवली. एक एक फटाका सुट्टा करून वाजवला, काय मजा होती. आकाश कंदील कधीच विकत आणला नाही. ताईनं खराट्याच्या काड्या आणायचा, दादानं रंगीत कागद आणायचा, आईनं खळ करून द्यायची, एकत्र बसून आकाश कंदील तयार करायचा. आणि दिवाळीच्या दिवशी झेंडावंदनला जसा झेंडावर जातो ना तसा आकाश कंदील वरती 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 जायचा. फराळाचं ताट ह्यानं त्याला नेऊन द्यायचं, त्यानं ह्याला नेऊन द्यायचं. देवाणघेवाण होती. शेजारच्या घरात आज भाजी कोणती ही इकडं माहीत असायचं. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं होतं, एकमेकांच्या आनंदात मनापासून सहभागी होणं होतं. मला वाटतं ते आपण माणूस म्हणून कायम जपलं पाहिजे. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद आम्ही कायम घेतला पाहिजे. मोराचा पीस जर वहीत ठेवला 2-2 वर्ष जपून ठेवायचो. सिनियर म्हणायचे 2 वर्ष ठेवलं ना त्याला पिल्लू होतं. एका पिसाचे 2 कधीच झाले. 2-2 वर्षाचे मोराचा पीस तिला आता तुम्ही लहान पोराला सांगा बरं पीस घेते ते तुझं पीस. क्रिकेट जर खेळायचा म्हणला ना, क्रिकेटचं साहित्यच नव्हतं. गावात सरपंचाच्या पोराकडे बॅट असायची, सुताराच्या पोराकडे स्टंप असायची, व्यापाऱ्याच्या पोराकडे चेंडू असायचा. ज्याची बॅटिंग आहे ना, ज्याची बॅट आहे तो नाही तर मी बॅटिंग करणार, ज्याचा चेंडू आहे तो नाही तर मी बॉलिंग करणार, जे स्टंप घेऊन यायचं तेव्हा नाही तर मी किपिंगला थांबणार. आणि 2-4 जण दिवसभर ट्रेडिंग करायचे. जाताना 1-2 चेंडू खेळायला मिळाले तर मिळाले, त्या उड्या मारीत घरी जायचो. साधनं नव्हती, आनंद होता. आता पप्पा मला क्रिकेट खेळायचे पोरानं म्हणायला उशीर, पप्पा सगळं त्याला आनंद देते. बॅट त्याची, बॉल त्याचा, स्टंप त्याचे, पॅड त्याचं, हेल्मेट त्याचं. पोरग घरातच चेंडूला वेळ पाडते, एकच खेळत बसते. त्याला कुणाकडे जावंसं वाटत नाही, कुणाला बोलवावंसं वाटत नाही. सहकार्य, ऍडजस्टमेंट, अभाव या कल्पनाच बाजूला सारल्या. जे आहे ते सगळं आपल्याकडे आहे. आणि मग कुणासाठी अभावात सुद्धा आनंद असतो. एखादी गोष्ट नसणं त्यातली सुद्धा मजा घेता आली पाहिजे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळतील असं नाही. मिळवण्यासाठी धडपड जरूर असावी, पण एखाद्या गोष्टीच्या अभावाची सुद्धा मजा असली पाहिजे. त्याच्यासाठी पालकांनी नाही म्हटलं पाहिजे. आपल्याला वाटतं नाही मला मिळालं नाही म्हणून त्याला 2-2, 2.5 वर्षांच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकायचे. आणि बाप असं कौतुकाने सांगताय मला कळत नाही ते त्याला कळत नाही. पोरग लहानाचं मोठं झालं का लगेच म्हणतंय जंगली रमी प्याव नवाज. जेव्हा ते 2-2.5 लाखाला गंडा घालतंय तेव्हा पप्पाला महाराजही सापडत नाही. म्हणून आनंद घ्या, आनंदाचे क्षण शोधा आणि त्यातली मजा जेव्हा सापडेल तेव्हा जगणं सुंदर होऊन जाईल. बाकी सगळं तयार आहे. श्वास थांबला की सगळं संपतं. म्हणून श्वास संपायच्या आत जे क्षण वाट्याला आले ते आनंदाने जगा. जाताना इतकंच सांगतो, मोठी स्वप्न बघा पण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. माझे वडील शिक्षक, आमचं घर पत्र्याचं. त्या कॉलनीमध्ये सगळ्यांची घर स्लॅबची होती, फक्त आमचं एकच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घर स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का. आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणजे शासनाचा JR आहे का. ती म्हणायची काय का नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का. ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला, घर गळायला लागलं का तुला कळतं शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळ्यात. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल.
पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. याचा अर्थ पैसे कमवू नका या मताचा नाही, मी नाही. पैसे जेवढे कमवता येतील तेवढे कमवा. पण तुकोबारायांचं एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुले, हसूही देत नाहीत आणि रडू देत नाही. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि मिळवलेल्या गोष्टीचा आनंद पण घ्या. काहीला फक्त कमवायचं करते पण त्याचा आनंद घेण्याची वृत्ती मात्र त्यांच्याकडे नाही. तुमच्याकडे ढिगा नाही आणि तुम्हाला खर्चच करायचा नाही, उपयोग आहे का त्याचा? क्रेडिटेडचा मेसेज आला ना महिना अखेर लेबर वाटतं, पण डेबिटेड आलं तर त्याला 2 दिवस करतात. निसर्गाचा नियम आहे, त्याला श्वास सोडावा लागतो. बघा बरं जमते का, फक्त घ्यायचं, हे सगळं ठेवून जायचं. मग आहे त्या गोष्टींचा आनंद पण घ्या. साहेब आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडे, घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठतंय, उकरतंय, घरात तुम्ही आजारी पडलं तर घाई दवाखान्यात नेलं नाही, कधी कुठं 2 रुपये खर्च केले नाही. वीट मात्र पुरून ठेवली. मागच्या रविवारी उठला, उतरली, वीट गायब. पोलिसांकडे गेला, म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची. हे म्हणते सोन्याची होती साहेब, माझ्या आज्यानं माझ्या बापाला दिली, बापानं मला दिली, आणि तू काय केलं? म्हणले मी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठतो, उकरतो, हाय का नाही बघतो, परत पुरून ठेवतो. या रविवारी उठलो, वीट नव्हती म्हणून तक्रार द्यायला आलो. पोलीस म्हणले काळजी करू नको, उद्या ये, तुझी वीट आपण सापडून ठेवू. दुसऱ्या दिवशी आनंदाने गेला. पोलिसांनी आनंदाने त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हे म्हणते अहो माझी सोन्याची होती, तुम्ही दगडाची देताय. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे सोन्याची असून नाही तर दगडाची, तुला काय करायचंय? कमवा, पण कमवलेल्या गोष्टींचा आनंद सुद्धा घ्या. श्वास थांबेल आणि मग वाटेल जगायचं राहून. तसं वाटू नये यासाठी क्षणाक्षणाचा आनंद घ्या आणि हसत राहा. मी एक पुस्तक लिहिलं सुख नावाचं, बहुतांशी लोकांनी वाचले असेल. त्याच्यावरती मी पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे क्षण वाटायला आले ते जगा आणि हसा. हसायला काय पैसे लागतात का? मी आल्यापासून 2-3 बघतोय हसलेच नाही. माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते. माणसं जितकी मोठी ना तितकी कमी हसतात का? खूप हसा वाटलं तरी फक्त असं टेन्शन नाही. जनावरांना तुम्ही हसताना बघितलंय का? काही मला तुमच्या पिढीला माहित नसेल, या काकीला माहित असेल, शेणकूर करायला गोठ्यात केला आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली असं झालं. म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा. साहेब तुम्ही कधी गाढव हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग.